तर मित्रांनो सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ समथिंग डिफरंट आहे, तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। तुम्हाला मटेरियल तर भेटत असतं, खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल, त्यामध्ये PNG फाईल प्लस PLP फाईल एकदम खतरनाक तुम्हाला भेटेल, ठीक आहे। आणि त्याचा पासवर्ड तर व्हिडिओमध्ये भेटेल, सिंगल स्टेपमध्ये आहे, त्यामुळे जास्त ताण नका घेऊ। फक्त आम्ही 12 घंटे देतो व्हिडिओ तयार करण्यासाठी 7-8 मिनिटाचा, फक्त तुम्ही 7-8 मिनटं द्या व्हिडिओ पाहण्यासाठी। तर चला विदाऊट टाइम वेस्ट आपण लगेच आपल्या एडिटिंगला सुरुवात करूया। ओके, तर मित्रांनो मी पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केलं आहे। पिक्सल लॅबमध्येच आजची सॉरी थोडा खोकला आहे, एकदम खोकलं तर दसकू नका मित्रांनो। तर फर्स्ट तुमच्याकडे पिक्सल लॅब नसेल तर तुम्ही घ्या डाउनलोड करून कोणत्या पण सोर्सवरून, किंवा तुम्हाला मोड ॲप्लिकेशन पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून तिथं मी लिंक पिन करून ठेवली, ते बिंदास तुम्ही डाउनलोड करून घ्या। काहीच सिक्युरिटीचा इश्यू वगैरे काही तसं काही ताण घेऊ नका, डायरेक्ट डाउनलोड करून घ्या। आणि त्यामध्ये तुम्हाला कुठली पण PLP फाईल हे ओपन होऊन जाईल इझिली, ठीक आहे। तर फर्स्ट आपल्याला इथं इमेजची जे आपण बॅनर तयार करणार आहे त्याची साईज इथं फर्स्ट घेणार आहे। त्यासाठी इथं 3 डॉटला टच करून इथून इमेज साईज आपण ॲडजस्ट करूया, जे की 1:1 त्याची हाईट अँड विड्थ सेम असणार आहे। तर 5000 × 5000 घेऊन मी ओके करतो। तर अशा पद्धतीनं आपली कॅनव्हासची साईज येऊन जाईल। आणि मी PNG जे प्रोव्हाइड केलेलं आहे ते 1 by 1 इथं ॲड करायचं तुम्हाला, ठीक आहे। त्यामध्ये काही कस्टमाइज करायचं असेल तर ते पण तुम्ही तुमच्या इच्छेने करू शकता। तर त्यासाठी इथं जे प्लसचं सिम्बॉल आहे त्या प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं आणि इथं ऑप्शन भेटेल फ्रॉम गॅलरी, या ऑप्शनला टच करायचं आणि तुमच्या गॅलरीच्या फोल्डरमध्ये जिथं पण तुम्ही मटेरियल डाउनलोड करून ठेवलं त्या फोल्डरमध्ये जाऊन फर्स्ट आपल्याला इथं बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे, ठीक आहे। तर फर्स्ट आपण हे बॅकग्राऊंड इथं ॲड करून घेऊया, ठीक आहे। तर डायरेक्ट हे राईटच्या सिम्बॉलला टच करायचं आहे आणि हे तुम्ही कॉर्नर टू कॉर्नर ॲडजस्ट करा, किंवा इथं जे षटकोनाचं सिम्बॉल आहे त्या षटकोनाच्या सिम्बॉलला टच करून इथं जे रिलेटिव्ह साईज आहे त्या सिम्बॉलला टच करायचे आणि हे अनेबल करून कुठली पण एक साईज वाढून टाकायची, मीन्स ते कट टू कट आपल्या कॅनव्हासमध्ये ॲडजस्ट होऊन जाईल। परत राईटच्या सिम्बॉलला टच करायचं आहे, त्यानंतर या लेअरच्या सिम्बॉलला टच करून हे PNG हे बॅकग्राऊंड आपल्याला जे लेअर आपण आत्ता ॲड केलं ते लॉक करून घ्यायचं लेअर, ठीक आहे। परत लेअरच्या सिम्बॉलला टच करायचे, त्याच्याच बाजूला जे प्लसचं सिम्बॉल आहे त्याला परत टच करून फ्रॉम गॅलरीचा ऑप्शनचा यूज करून नेक्स्ट PNG आपण ॲड करूया। तर नेक्स्ट PNG मी तुम्हाला एक शेप दिला आहे, कसा दिसत आहे तुम्ही दिसतच आहे, तुमच्या डोळ्यापुढंच आहे। तर याला सांगायची गरज नाही, जर तुम्हाला याला क्रॉप करायचं असेल तर तुम्ही करू शकता। माझं म्हणणं आहे क्रॉप तुम्ही करू नका। जर तुम्हाला कस्टमाइज साईज तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करायची असेल तर जेवढं आहे तेवढं क्रॉप करू शकता तुम्ही। आणि हे राईटच्या सिम्बॉलला टच करून हे डायरेक्ट मी कॉर्नर टू कॉर्नर ॲडजस्ट करतो, ठीक आहे। जर तुम्हाला जेवढी साईज पाहिजे त्या पद्धतीने ॲडजस्ट करायचं तर तुम्ही ते क्रॉप करून ॲडजस्ट करू शकता, ठीक आहे। लाईट इफेक्ट दिलं आहे, थोडा शॅडो दिलं आहे, तर क्रॉप वगैरे करू नका, डायरेक्ट हे तुम्ही ॲड करू शकता अशा पद्धतीने, ठीक आहे। मी परत या लेअरच्या सिम्बॉलला टच करून हे लेअर मी लॉक करून घेतो, ठीक आहे। तर परत नेक्स्ट PNG आपण ॲड करूया, त्यासाठी परत आपण गॅलरीमध्ये जाऊन नेक्स्ट PNG आहे जे की आपण इथं पतंग थोडं साईडला ॲड करूया। तुमच्या इच्छेने क्रॉप करा किंवा डायरेक्ट राईटच्या सिम्बॉलला टच करून जेवढं पाहिजे तेवढं हे ॲडजस्ट करू शकता, ठीक आहे। तर परत मी हे कॉर्नर टू कॉर्नर ॲडजस्ट करतो। असं मॅन्युअली ॲडजस्ट करायला अवघड जातात, तुम्ही याच्या सिम्बॉलला टच करून या रिलेटिव्ह साईजचा ऑप्शनचा यूज करू शकता, ठीक आहे। हे मी माझ्या पद्धतीने ॲड केलं, जर तुम्हाला डिफरंट पोझिशनमध्ये पाहिजे असेल तर तिथं तुम्ही ॲड करू शकता, ठीक आहे। मी परत हे लॉक करून घेतो। तर नेक्स्ट PNG परत आपण एक नेक्स्ट ॲड करूया, जे की परत मी तुम्हाला पतंगीचेच PNG इथं दिलेले आहेत, ठीक आहे। तर आता ही PNG एकदम तुम्हाला छोटी दिसत असेल, कारण मी त्याच साईजमध्ये ते PNG सेव्ह करून इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे, ठीक आहे। परत हे 1 साईडमध्ये आपण अशा पद्धतीने ॲड केलं, ठीक आहे। तुम्हाला जसं वाटेल तिथं ॲड करू शकता। परत या लेअरला मी लॉक करून घेतो आणि नेक्स्ट PNG आपण ॲड करूया, ठीक आहे। जे की परत एक स्मॉल पतंगाचीच PNG तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेली आहे। आपण हे टॉपवर ॲडजस्ट करणार आहे, मीन्स एक PNG इकडं आणि एक PNG या साईडला आपण हे अशा पद्धतीने ॲड केली, ठीक आहे। आता नेक्स्ट PNG आहे जे की तुम्हाला नेमिंगची जे PNG दिली एकदम खतरनाक आहे नेमिंगची, टेक्स्ट थोडासा इफेक्ट वगैरे तुम्हाला ॲड करून दिला आहे त्यावरती। अशा पद्धतीने थोडं संक्रांतीचं कलरफुल एकदम
हे कॉर्नर टू कॉर्नर ॲडजस्ट करून अशा पद्धतीने इथं ॲड केली आहे. ठीक आहे, परत या लेअरला मी लॉक करतो. त्यानंतर परत नेक्स्ट PNG ॲड करूया. जर तुम्हाला तुमच्याकडे पण डिफरंट PNG अवेलेबल असतील, यामध्ये तुम्हाला काही ॲड वगैरे करायचं असेल, कुठली PNG रिप्लेस करून ते पण तुम्ही करू शकता. तर एक हे चरखा आपण इथं ॲडजस्ट केले. ठीक आहे, काय पण टाकायचं, थोडंसं ॲडजस्टमेंट सुटेबल होईल अशा पद्धतीनं आपण हे बॅनर तयार करायचं. तर अशाच पद्धतीने मी बाकीचे PNG इथं ॲड करतो फास्ट पद्धतीनं, आणि नेक्स्ट प्रोसेस आहे ते मी सांगतो. ठीक आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण PNG इथं ॲड केलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला काही कस्टमाइज करायचं असेल तर, रिप्लेस करायचं असेल, काही काढघाल करायचं असेल, तुम्ही काही किडे करायचे असतील तर इथं करू शकता. ठीक आहे, ते उत्तम दिसलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही ते कस्टमाइज करू शकता. ठीक आहे, तर आता आपण इथं माझी PNG वगैरे ॲड केलेली आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला नेक्स्ट आहे की इथं नेमिंग प्लेट तयार करायची आहे. तर नेमिंग प्लेट तयार करण्यासाठी तुम्ही हे जे षटकोनाचं सिम्बॉल आहे, या षटकोनाच्या सिम्बॉलला टच करा. त्याआधी तुम्ही इथं कुठली पण लेअर हे सिलेक्ट असायला नाही पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर या षटकोनाच्या सिम्बॉलला टच करून या शेपच्या ऑप्शनला तुम्ही टच करा. नेमिंग प्लेटसाठी आपण मॅक्झिमम स्क्वेअरीचा यूज करतो आणि त्याला थोडं रेक्टँगलमध्ये शेप देतो. तुमच्या पद्धतीने तुम्हाला कशा पद्धतीने शेप ॲडजस्ट करायचं आहे ते डिफरंट रेक्टँगल इथं घेऊन तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता. ठीक आहे, तर मी हे फास्टमध्ये करतो, कारण मी हळू कराल तर व्हिडिओ थोडा मोठा होईल. मी बोलणार नाही, फक्त तुम्ही बघा. जर कोणाही नवीन असतील, कोणाला माहीत नसेल कशा पद्धतीने नेमिंग प्लेट तयार करायची. ठीक आहे, ओके. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे नेमिंग प्लेट तयार केलेली आहे. तुम्हाला काही कस्टमाइज अजून ॲड करायचं असेल तर डिफरंट तुम्ही बॉक्सेस वगैरे तयार करून तुमच्या डिझाईनच्या पद्धतीने हे नेमिंग प्लेट तुम्ही तयार करू शकता. ठीक आहे, तर आता आपल्याला इथं नेम ॲड करायचं आहे. ठीक आहे, त्यासाठी मी इथं प्लसच्या सिम्बॉलला टच करून टेक्स्ट घेतो आणि या टेक्स्टला आपण मराठी फॉन्ट तुम्हाला भरपूर मिळून जातील. ऑलरेडी मी तुम्हाला PLP फाईल तर देतच आहे, तर तुम्हाला काही ताण नाही येणार की बॅनर तयार करायचं वगैरे. फक्त मी एवढ्यासाठी सांगितलेलं आहे की कोणीही नवीन असतील तर त्यांना कशा पद्धतीने ते स्वतःचं बॅनर तयार करू शकतील, त्यासाठी मी तुम्हाला थोडंसं आज डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर आपण इथं डायरेक्ट आपण मराठीमध्ये नाव टाईप करूया. ठीक आहे, मराठीमध्ये नाव टाईप करून आपण हे डन केलं आहे आणि याला इथं ॲडजस्ट करून इथं नावाच्या प्लेटवर आपण हे इथं नेमिंग प्लेटवर ॲडजस्ट केलं. याचा फॉन्ट आपल्याला बदलावा लागेल. एकदम सिम्पल आहे. फॉन्ट बदलण्यासाठी तुम्ही याच्या सिम्बॉलला टच करून, जर तुमच्याकडे फॉन्ट वगैरे अवेलेबल असतील तर भारीच, नसतील तर मी तर PLP फाईल दिलेली आहे, त्यावरून तुम्ही डायरेक्ट ते नाव त्याच फॉन्टमध्ये तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे, तर या फॉन्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून मी फॉन्ट आपण हे सिम्पल आहे, युनिकोडचं फॉन्ट नाही आहे, सिम्पल आपण जसं मराठीमध्ये टाईप करून टाकतो त्याच पद्धतीने तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकून तुम्ही ते नाव हे ॲडजस्ट करू शकता. ठीक आहे, हे युनिकोडचं वगैरे फॉन्ट नाही आहे, सिम्पल मराठीचंच फॉन्ट आहे. तर अशा पद्धतीने हे सेंटरला आपण नाव ॲडजस्ट केलं. तुम्हाला नाव ॲडजस्ट करण्यासाठी अवघड जात असेल तर इथं याच्या सिम्बॉलला टच करून तुम्ही पोझिशनच्या सिम्बॉलला टच करा आणि ते टेक्स्ट कसं मूव्ह करायचं ते ॲडजस्ट करून हे थोडंसं आपण सेंटरला अशा पद्धतीने हे ॲडजस्ट करू शकता. ठीक आहे, तर सेंटरला आलं आहे.
अशा पद्धतीने. आणि या नावाचं तुम्हाला कलर वगैरे चेंज करायचा असेल तर इथंच एच्या सिम्बॉलला टच करून या कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन जे कलर पाहिजे ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता. ठीक आहे. ठीक आहे, नाव आपण हे ठेवून डायरेक्ट ओके करूया. तर अशा पद्धतीने हे नाव टाकलं. इथं शुभेच्छुकचं पटाक सेट मी टाकून देतो. ओके तर मित्रांनो, शुभेच्छुक टाकून नाव टाकून तुम्हाला तुमच्या पुढं नेमिंग प्लेट मी तयार करून दाखवली. तर अशा पद्धतीने हे सिम्पल एकदम बॅनर तयार करायचं. डायरेक्ट मटेरियल उचलून तुम्हाला तर PLP फाईल दिलेलीच असते. PLP फाईल घेऊन फक्त 1 ते 2 मिनिटात तुम्ही तुमचं इमेज आणि नाव एडिट करून बॅनर तयार करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजचा आपला हा ट्युटोरियल पूर्ण झालेला आहे. हे बॅनर तुम्हाला सेव्ह करण्यासाठी तुम्ही सेव्हच्या सिम्बॉलला टच करून हे बॅनर सेव्ह करू शकता. त्याआधी मी इथं तुम्हाला डेट वगैरे टाकून देतो आणि तुम्हाला हे PLP फाईल डायरेक्ट प्रोव्हाइड करतो. तर बॅनर कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा. लाईक करायला तर बिलकुल विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. 26 जानेवारी आहे, भरपूर आहेत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.